जय शिवराय मित्रांनो, राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी आणण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 94 शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले, अपात्र ठरवण्यात आलेले. मित्रांनो, एकंदरीत शेतकरी कर्जमाफीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेच्या अंतर्गत 56 लाख कर्ज खात्यांची माहिती मागवण्यात आलेली होती. याच्यामध्ये नियमित कर्जदार शेतकरी, 2 लाखाच्या आतील कर्जदार आणि 2 लाखाच्या वरील ओटीएस साठी पात्र असलेले कर्जदार शेतकरी, अशा शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आलेली होती. आणि याच्याच अंतर्गत इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यासाठीची माहिती गोळा करण्याचं शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, या योजनेअंतर्गत 0 ITR असलेले शेतकरी पात्र करण्यात आलेले असून याच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी 2019 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपला इन्कम टॅक्स भरलेला आहे, असे IT रिटर्न ज्यांनी इन्कम टॅक्स पे केलेले असे इन्कम टॅक्स पेई 94,000 शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत. अर्थात इन्कम टॅक्स पेई शेतकऱ्यांना याच्यामधून वगळण्यात आलेले. याच्या व्यतिरिक्त 16,94,000 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सध्या प्रक्रिया सुरू आहे, ज्याच्यामध्ये 9 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली KYC ची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आणि अशी KYC पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून कर्जमाफीची कर्ज खात्यामध्ये रक्कम वितरित केली जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत या योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 7,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि हाच निधी आता ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. आजपासून या निधीचं वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची KYC होईल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ऑटोमॅटिक 48 तासाच्या आतमध्ये ती रक्कम जमा केली जाणार आहे. मित्रांनो, रक्कम जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून नील प्रमाणपत्र दिलं जाईल. आणि प्रमाणपत्र दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या पुढील कर्जाच्या किंवा इतर ज्या प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया तो शेतकरी आता सुरू करणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाचे असे अपडेट होते, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.